आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की संदीप फाउंडेशन मध्ये आमच्या संग असं होईल. नेमकी झालं काय मित्रांनो, ते सगळं सांगणार या व्हिडिओमध्ये पूर्ण. तर ड्राईव्हची व्हिडिओ आहे, तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आपण आता संदीप फाउंडेशनच्या पार्किंग मध्ये आलोय. कॉलेज तर दिसायला खतरनाक दिसतंय पार्किंग वरून. हे एरोप्लेन आहे भाई, डायरेक्ट लँड झालं इथं. त्याच्यानंतर आपण आता एंट्री केली. मंगळसूत्र फिक्स आहे भाई, कोणत्या कॉलेजला जा भैया. कॉलेजवाल्यांना वाटतं आम्ही नेमकी आज पाकिस्तान मधून आलोय का. दरवेळेस आलं का आयडेंटिटी कार्ड आणि आयडेंटिटी कार्ड नाही भरलं तर डायरेक्ट कॉलेजच्या सरांना फोन करायला लावत्या भाई. काय विषय आहे काय माहिती. तर चला मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊ, कारण की भरपूर ऐकेले संदीपचा भरपूर मोठा कॅम्पस आहे. तर आपण आता तो एक्सप्लोर करणार आहे. आणि सगळ्यात मेन आपल्याला त्यांनी एक मॅप दिलाय, म्हणजे स्कॅनर वरून मॅप आपण हे केलाय. म्हणजे एवढा मोठा कॅम्पस आहे का डायरेक्ट मॅप लागतोय. आणि इथून आपल्याला त्या बिल्डिंगला जायचंय. ती बिल्डिंग डायरेक्ट 1 किलोमीटर आहे. थांब मी तुम्हाला मॅप दाखवतो. म्हणजे तुम्ही फोन मध्ये पाहू शकता, डायरेक्ट मॅप बीप लावायला भाई. भाई कॉलेज म्हणजे खतरनाक कॉलेज डायरेक्ट. मी तिथं यायला तेच समजून सांगत होतो भाई, आपलं कॉलेज कुठं नाही कॉलेज कुठं. तर आतापर्यंत मला वाटत होतं मेटचं कॉलेज लय मोठं असं, पण संदीप फाउंडेशनला आलो भाई, खरंच डायरेक्ट कळून गेलो कोणतं कॉलेज किती मोठं आहे. त्याच्यानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री मारायची. चितय म्हणत होता आता आपलं काही खरं नाही दिसत इथूनच चल, तरी म्हणलं त्याला जाऊ आपण. आपण काही कमी नाही, मातोश्रीचे स्टुडंट आहे. त्याच्यामध्ये ऊन पण तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, फार घाम आलाय आम्हाला. तरी पण आमची म्हणजे तुम्ही पाहू शकतात मनात किती इच्छा आहे म्हणजे ड्राईव्ह बद्दल. आम्ही तरी पण चाललोय. फक्त एवढी इच्छा आहे आता, कारण की मॅप बंद झालाय आता. आता फक्त कुठं हरवलं नाही म्हणजे बरं आहे, कारण की कॅम्पस तर भरपूर मोठा आहे. तर पाहू काय होतं आता तर मित्रांनो, पिक्चरांमध्ये कसं कॉलेज राहत तसंच डायरेक्ट संदीपचं कॉलेज दिसतंय आम्हाला. तुम्ही पाहू शकता झाडं झुडपं. आणि मित्रांनो, त्याची भीती होती, तेच झालं. आम्ही आता इथं हरवलोय. या पोरामुळे हरवलंय. आमची काही चुकी नव्हती, मॅप यांनी बंद केला, नाही तर आम्ही प्रॉपर चाललो होतो. याला कोणाच तरी फोन आला. आता यांनी फोन केलाय मित्रांना, त्याचे मित्र येले. तर ते आम्हाला सांगत आहे म्हणजे समजून नाही राहिलं, तरी पण आम्ही चाललोय एका बाजूनं, कुठं ना कुठं पोहोचू आता. पाहू आता रस्ता भेटला तर आहे, नाही ते काय दिवसभर इथंच आमचा हाल होणार आहे मला असं वाटतंय. कारण की कॅम्पसच एवढा मोठा आहे मित्रांनो, खरंच सांगतो तुम्हाला. तर फायनली मित्रांनो, आपल्याला बरोबरचा रस्ता भेटलाय. म्हणजे भरपूर असे हाल झाले, फार घामाघूम झालतो आम्ही. तर आम्ही काय केलं तर मित्रांकडून परत मॅपचा फोटो घेतला. त्यांच्या कोऑर्डिनेटरला फोन करून मग भेटलाय रस्ता प्रॉपर. चितायला आता म्हणलं भाऊ तू ना चांगलं हे कर. तेव्हा तो हसतोय, कारण की मला दुःख माहिती मित्रांनो. हत्तीपा डेकोरेशन साठी रूम मध्ये न्यावं काय, कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, चालतं चालतं इथं मला जेवणाचा वास आला. तर मी त्यांची कॅन्टीन पाहिली. खरंच सांगतो मित्रांनो भाई, तेवढी त्यांची कॅन्टीन आहे का, तेवढं काही काही कॉलेजांचं म्हणजे डिपार्टमेंट आहे तेवढी त्यांची कॅन्टीन आहे भाई. खरं सांगतो मी डायरेक्ट, ही रियालिटी खरं सांगतो तुम्हाला. अजून पुढं आता दाखवितो. ही त्यांची अंदाज गाडी असणार आहे इंडियाची. हे पहा तुम्ही, ही त्यांची गाडी दिसते मला इंडियाची. भाई खतरनाक कॅम्पस आहे. आणि आतमध्ये पहा भाई, स्टेडियम आणि फील आली डायरेक्ट मला. तर मित्रांनो, ड्राईव्हची मेन एंट्री आहे, तुम्ही साईडला पाहू शकता. तेवढ्या कंपनी येईल आज इथं. तर पाहू आपलं नशीब कुठं चालतं. आता सगळ्यात आधी आपण ई बिल्डिंग शोधतोय, म्हणजे कारण की याचे मित्र तिथे थांबले. आता तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, आम्ही अजून 10 मिनिटं मागच्या 10 मिनिटापासून ही बिल्डिंग सापडतोय. हे त्यांना फोन करतोय, आम्हाला काही समजा नाही इथं, कारण की सगळं सेम दिसतंय डायरेक्ट. इथं डी दिसती मित्रांनो, असा अंदाज आहे पुढे ही आसन. तर कारण की आमची इच्छा उडली बा, आता बस आमची जिरली. तर फायनली मित्रांनो ही भेटली आपल्याला. तर आता आपण त्यांच्या क्लासरूम मध्ये जाऊन थोडं वाचणार आहे, कारण की घामाघूम झालोय आता. बाई संदीपचं कॉलेज सोपं नाही एवढं हिंडायला. बाई लय हाल झाले आता आमची, बस जिरली आमची बा. A few moments later. तर फायनली मित्रांनो, चितायचं काम झालंय आता. तर आपण आता डिझाईनच्या कंपनीत चाललोय. तर तुम्हाला दाखवतो भाई, डायरेक्ट म्हणजे असं पिक्चरांमध्ये पाहिलं होतं भाऊ मी. पिक्चर आणि IIT मध्ये पाहिलं होतं तसा कॅम्पस आहे. ओव्हरऑल चांगलंच आहे सगळं. तर आता पाहू आतमध्ये कंपनी आपलं कसं करता इंटरव्ह्यूचं काय. त्या इंटरव्ह्यू पेक्षा मित्रांनो आम्ही पायी चालून थकले. तर चला पाहू आतमध्ये जाऊन काय होतं. फायनली मित्रांनो, आपण आतमध्ये आलोय. गर्दी तर काय एवढी नाही, ऍव्हरेज गर्दी दिसते मला. तर आपण आता बसलोय इथं. चितय घाबरलाय थोडा, त्याला थोडं मोटिवेशन दिलंय घाम बिम पुसून. त्याच्यानंतर इथं कॉर्डिनेटर बसेल, आम्ही कॉर्डिनेटर शेजारी बसलोय. तर या ठिकाणी आपला इंटरव्ह्यू आहे. तर चला आधी इंटरव्ह्यूला जाऊन येतो मी. या ठिकाणी मित्रांनो आपण इंटरव्ह्यू देऊन आलोय. तर इंटरव्ह्यू एक नंबर गेलाय. प्लस त्यांनी आपल्याला त्यांचं कार्ड आणि ते दिलंय आपल्याला. ते म्हणे कॉन्टॅक्ट करा आम्हाला, पुढं तुला जर हे करायचं असलं तर. ठीक आहे म्हणलं, काय विषय नाही. त्याच्यानंतर चितय बा कसा लाज होते ए बाई, खतरनाक लाज होते, कारण की त्याला एका पोरीनं स्माइल दिली या ठिकाणी. तर पाहू आता. तर चला पाहू आता काहीतरी जेवणा बिवणच पाहू काहीतरी. जेवायला जाणारच होतो तेवढ्यात आपल्याला सबस्क्रायबर भेटलं, तिने ओळखलं आपल्याला. म्हणजे भरपूर आनंद वाटला. म्हणजे संदीप सारख्या कॉलेजमध्ये सुद्धा आपले सबस्क्रायबर आहे. तर त्याला मी ऑटोग्राफ पण दिलाय. त्याच्यानंतर मित्रांनो आपण आता बाहेरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथं आम्ही आता व्हिडिओ काढत होतो. सगळे मुलं आमच्या असे पाहत होते जसं की आम्ही काही गुन्हा केलाय डायरेक्ट. तरी पण आम्ही व्हिडिओ काढायचं थांबलो नाही मित्रांनो तुमच्यासाठी. त्याच्यानंतर मग चितय पा काय म्हणतो, म्हणजे त्याचा इंटरव्ह्यूचा एकदा एक्सपिरियन्स घ्या तुम्ही काय. आपल्या भावांनो ऐका, तो तर आपल्या मंडीचा म्हणजे
त्याला पातळी माहित होती आणि तो मडीला यायचा. मला बोलला तू तुम्ही कुठं राहतो, जवळच बोल. तो म्हणला तू सिलेक्ट आहे. चितायचा आनंद पाहून मी समजू शकतो, म्हणजे डायरेक्ट चितायचा फॅन निघला तो सर. तर चला आता जाऊ आपण काहीतरी नाश्ता पाण्याला म्हणलो चितायला मी, पण तो म्हणे इथं नको आपण बाहेरच करू. त्याच्यात ते बैल का काही होता काही समजलं नाही मला. त्याच्यानंतर फार्मसीच कॉलेज दिसते मला आय थिंक. तर चला मित्रांनो, तर आपण इथं आता एंट्री गेट वरून परत एक्झिट मारित आहे. कंपन्या तर चांगल्या होत्या पण ठीक आहे, काय विषय नाही. तर चला मित्रांनो आपण बाहेर जाऊया आता. त्याच्यानंतर मित्रांनो आपण एम्प्ली थिएटरला आलो. म्हणजे कॉलेजचं डायरेक्ट असं गोल गोल होतं, स्टेडियम टाईप वाईब होती. चिताई पाहूनच डायरेक्ट गार पाडला. चिताई म्हणे काय म्हणे ये, त्याला म्हणलं अरे भाई एम्प्ली थिएटर आहे. त्याने आपलं कॉलेज कुठे आहे म्हणलं, आपलं कॉलेज VIP म्हणलं, कम्पेअर करू नका आपल्यासारखं कुठंच नाही म्हणलं. त्याच्यानंतर एक कपल ट्री दिसते आम्हाला, कारण की त्या ट्री खाली भरपूर कपल बसलो त्याच्यामुळे आम्ही ते नाव दिलं त्याला. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती? त्याच्यानंतर मित्रांनो आपण आता बाहेर चाललोय. तर तुम्ही पाहू शकता एक नंबर आहे, म्हणजे डायरेक्ट पिक्चर मध्ये राहत तसाच सीन आहे. 2 hours later. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं काही मित्र भेटले, त्यांची संख्या व्हिडिओ काढता नाही आले आपल्याला. 10वी-12वीचे होते, म्हणजे डायरेक्ट जुन्या आठवणी ताजा झालत्या. चितायला मी सांगत होतो, पण घाम तर भरपूर आलाय, ऊन पण लय खतरनाक मित्रांनो. त्याच्यामध्ये आता पाय आणि ते लय दुखायला लागले. तर तुम्ही पाहू शकतात कॉलेजच्या आपण आता एंट्रन्स वरून चाललो. म्हणजे इतक्या बिल्डिंग आहे, आम्हाला समजत नाही कोणत्या बिल्डिंग कुठे आहे. त्याच्यामध्ये आम्हाला ही गाडी दिसली. कोणाला माहिती ही गाडी मला नक्की सांगा. ही ग्रीन कलरची गाडी आहे का, ती कोणाला माहिती मला नक्की सांगा. मित्रांनो आपण थकलोय आता पूर्ण, जाम झालोय पूर्ण. आता विचारू नका तुम्ही. भावांनो भरपूर थकलोत आम्ही आता. खायला आणि आम्हाला 100% डाऊट आहे की काय? आमची प्लेसमेंट झाली. Doubt? ती पण कोणत्याला झाली माहितीये का? कोणत्या? रिंग प्लस ॲक्वा. तिथं काय बनतं माहितीये का तुम्हाला? बेरिंग प्लस स्टार्टर मोटर. अजून काही काय सांगा तुम्हाला तर त्याच्यात. चला मित्रांनो आपण पार्किंग मध्ये जाऊ आता, गाडी काढू आणि कुठेतरी डायरेक्ट नाश्त्याला थांबूया आता. त्याच्यानंतर मित्रांनो आपण इथं नाश्त्याला थांबलो. तुम्ही केस पाय हेल्मेट घातलं, एक लहान पोरावानी केस झाली. आणि हा पोरगा पा 2-2 वडापाव खाऊन बसलाय आणि कॅमेरा गेलो असं दाखवतो काही खाल्लंच नाही बनवून. 2-2 वडापाव खाल्ले का, आणि अजून भेळ पण ऑर्डर करेल. तुम्हाला भेळ आलो दाखवते. आता भेळ मध्ये पण निम्मे आवडावणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला.